27 जुलै. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आपण मागावं फक्त एका रामाजवळ. आपल्या जीवनामधली प्रत्येक क्रिया ही रामाच्या करता व्हावी. आपलं जगणं देखील त्याच्या सेवेसाठी असावं. किंबहुना लहान मुलाला जशी आई, मोठ्या मुलाला जसा बाप, बाईला जसा प्रेमळ नवरा, मुनिमाला जसा सज्जन मालक, नोकराला जसा त्याचा स्वामी, एखाद्याला जसा विश्वासू मित्र, तसा रामराया प्रत्येकाला वाटला पाहिजे. म्हणून प्रत्येकानं गोंदवल्याला यावं. भगवंताच्या अस्तित्वाची खरी जाणीव होऊन त्याच्या अनुसंधानामध्ये जीवनाचा प्रत्येक क्षण कसा घालवावा हे सगुणोपासनेशिवाय सामान्य स्त्री पुरुषाला समजणं अशक्य आहे. जगात घडून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये रामरायाची इच्छा काम करत असल्याचं आपण जाणलं पाहिजे. इतकंच नव्हे तर व्यवहारदृष्ट्या आपण योग्य प्रयत्न केल्यानंतर जे चांगलं वाईट फळ मिळेल ते रामाच्या इच्छेनंच मिळतं अशी श्रद्धा ठेवावी. अशी श्रद्धा ज्याच्यापाशी असते त्याला सुखदुःखाची बाधा होत नाही. सर्व काही राम करतो, खरं करते पण रामाचं हे नीट लक्षात आणून भगवंताकडं कर्तृत्व द्यावं आणि आपण मीपणानं नाहीसं व्हावं. खरोखर आपल्या रामाला काय कमी आहे? आपण मागावं फक्त एका रामाजवळ. तो देईल अथवा न देईल, जे देईल त्यात समाधान मानावं आणि दुसऱ्या कोणाच्याही जवळ आपण कधी काही मागू नये. त्यामध्ये आपल्या उपासनेला कमीपणा आहे. मात्र देणाऱ्यानं स्वखुशीनं दिलं तर ते टाकू नये. माझ्या आयुष्यामध्ये मी नामाशिवाय दुसरं साधनच केलं नाही. माझ्या गुरुने मला नामच दिलं, तेच नाम मी सर्वांना देतोय. तुम्ही ते नाम घ्या, तुम्हाला राम खात्रीनं भेटेल. तोंडानं नेहमी राम 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 असं म्हणत जा. भगवंताच्या नामामध्ये जीवाचं कल्याण आहे असा माझा अनुभव आहे. म्हणून ते जास्तीत जास्त स्त्री पुरुषांनी घ्यावं. कोणत्याही कार्याच्या पाठीमागं भगवंताच्या उपासनेचं बळ ठेवा. गायीचं रक्षण आणि तिची सेवा इतर कशासाठी नसावी, फक्त भगवंतासाठी असावी. आपण जे काही करतो आहोत ते सर्व भगवंतासाठी करत आहोत ही जाणीव राहण्यासाठी त्याचं नाम सतत घेत असावं. ज्यावेळी समाजातली पुष्कळ माणसं अमर्याद विषयासक्त बनतात त्यावेळी कलियुग सुरू झालं असं समजावं. सज्जनांची बुद्धी भ्रष्ट होऊन ते देखील विषयाधीन बनतात. विषयांची प्राप्ती करून घेण्यासाठी वाटेल ते कृत्य करण्याची त्यांची तयारी असते. अशा वेळी भगवंताच्या नामाचं महात्म्य जो सांगतो त्याच्यावर कठीण प्रसंग यायचेच. पण परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेनं जो राहील तो प्रत्येक संकटातून सही सलामत पार पडेल यात शंका नाही. म्हणून प्रत्येकानं नामाला चिकटून असावं. जगाचा नाद सोडा आणि भगवंताचं प्रेम जोडा. राम करता म्हणेल तो सुखी, मी करता म्हणेल तो दुःखी. जानकी जीवन स्मरण जय जय राम.